तर आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 11 सर्कल. तर हा आपला नवीन चॅप्टर आहे सर्कल. ओके, तर सर्कल म्हणजे काय आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. पण त्याआधी आपल्याला काय थोडं बेसिक माहीत असणं आवश्यक आहे सर्कलच्या बाबतीत. तर सर्कलमध्ये काय करायचं बघूया आपण. सेंटर राहतो, रेडियस राहतो, डायमीटर आणि कॉर्ड राहतो. याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ याच्यात काय काय दिलं. पण 4th आणि 5thमध्ये ऑलरेडी झालेलं आहे अप्लाय दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आता हा स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट आहे आपला. ओके, नॉट इन सेंटर. ओके, तर हा जो आपला स्टार्टिंग टू एंड पॉईंट आहे हा याला काय म्हणू आपण, या छोट्याशा रेषेला काय म्हणू, तर याला म्हणू कॉर्ड. यालाही म्हणू शकतो किंवा आपण यालाही कॉर्ड म्हणू शकतो. ओके, किंवा यालाही आपण कॉर्ड म्हणू शकतो, यालाही कॉर्ड म्हणू शकतो. ठीक आहे, समजलं. कॉर्ड म्हणजे काय होते. नंतर सेकंडमध्ये बघूया डायमीटर म्हणजे काय. तर सर्कल आहे आपला. ठीक आहे, आणि हे जे मधातून रेष गेलेली आहे, जे सर्कलला दोन्ही साईडनी सेम इक्वल काय करतात तर डिवाइड करतात, त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणतो आपण डायमीटर म्हणतो. काय, तर हा झाला आपला डायमीटर. नंतर आपल्याला दिलेला सेंटर म्हणजे काय, तर हा आपला सेंटर सर्कल आहे. ठीक आहे, याचे आपण 4 भाग पडलेले आहे. हा जो आपला इथून जिथे जेव्हा आपण सर्कल ड्रॉ करत असतो त्यावेळेला जेव्हा आपण इथे चॉक ठेवतो सेंटरला. ओके, आणि नंतरच आपण काय करतो तर त्याला राऊंड करतो. तो जो आपला स्टार्टिंग पॉईंट आहे जिथे आपण तिथे चॉक ठेवलेला आहे. ठीक आहे, तर तो झाला आपला एक्झॅक्ट सेंटर कशाचा, तर सर्कलचा. नेक्स्ट आपला रेडियस. ओके, हा आपला सर्कल आहे. ठीक आहे, नंतर हा जो सेंटर पॉईंट आहे आपला, आणि या सेंटर पॉईंटमधून जे लाईन सर्कलला टच होत असेल, ठीक आहे, ते काय झाला आपला, तो झाला आपला रेडियस झाला. ठीक आहे, रेडियस झाला. आणि याच्यात जर दुप्पट करायचं झालं तर याला काय म्हणतो आपण, डायमीटर म्हणतो. हाफ जर केला आपण तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो रेडियस. आणि हात जर त्याच्या दुप्पट असेल त्याला म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो डायमीटर. ठीक आहे, बघूया बघा. प्रॅक्टिस सेट नंबर 42 काय म्हटलेलं बघा. क्वेश्चन नंबरमध्ये बघा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल दिलेलं आपल्याला. ठीक आहे, तर याआधी आपल्याला कशाचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. बघा, डायमीटरचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, 2r दिलेला आहे. ओके, डायमीटरचा काय फॉर्म्युला आपला, तर 2 आणि रेडियस दिलेला आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय रेडियस. नंतर रेडियसचा काय फॉर्म्युला, तर 2 डिवायडेड बाय, म्हणजे रेडियसचा काय फॉर्म्युला आपला, d डिवायडेड बाय 2 दिलेला आहे. नंतर सर्कमफरन्स म्हणजे काय होतं, तर 2 पाया r. ओके, नंतर सर्कमफरन्सचा अजून एक फॉर्म्युला कोणता आहे आपला, तर तो दिला पाया अपॉन d दिलेला आहे. फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेला आपण फाइंड आउट करूया. बघूया आपण आता. फर्स्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, रेडियस दिलेलं आहे. सेकंडमध्ये डायमीटर आणि सर्कमफरन्स दिलेला आहे. ठीक आहे, तर सेंटीमीटर काय दिलं आपल्याला, 7 सेंटीमीटर दिले आहे. रेडियस, डायमीटर काय होईल त्याचा दुप्पट न होईल. आताच बघितलं आपण, हा जर आपण एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, जर आपल्याला हा पोर्शन दिलेला आहे तर तो काय झाला आपला, काय झाला, तर तो झाला रेडियस. आणि जर आपण फुल केलं त्याला तर काय होतो, तो त्याचा डायमीटर होतो. ठीक आहे, तर आपल्याला याच्यात काय फाइंड आउट करायचं आहे, डायमीटर आणि रेडियस फाइंड आउट. यात आपलं फाइंड आउट काय करायचं आहे, तर डायमीटर आणि सर्कमफरन्स फाइंड आउट करायचं. तर बघूया, रेडियस काय दिलं आपल्याला 7 सेंटीमीटर, डायमीटर फाइंड आउट करायचं आहे, सर्कमफरन्स फाइंड आउट करायचं आहे. तर डायमीटर किती दिलं आपल्याला, फॉर्म्युला काय, 2 आणि रेडियस म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय रेडियस. किती दिलं आपलं रेडियस, तर 7 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे किती होईल आपलं, तर 14 सेंटीमीटर. काय आलं आपलं 14 सेंटीमीटर, तर डायमीटर आलं आपला 14 सेंटीमीटरचा. मग आपण याच्यावर काय करू शकतो, आता सर्कमफरन्स फाइंड आउट करू शकतो. तर सर्कमफरन्स इज इक्वल टू किती दिलं आपण फॉर्म्युला, पाय अपॉन डी. ठीक आहे, तर पाय अपॉन डी आपला फॉर्म्युला आला. म्हणजे पायाची व्हॅल्यू काय राहते, 22/7. अजून एक राहते 3.14. पण ही दोन्ही व्हॅल्यू आपल्या काय तर एक्झॅक्ट नाही आहेत आपल्या. ठीक आहे, काय ते 22/7 म्हणजे किती होईल आपल्याला, मल्टिप्लाय बाय 14. तर काय 7नी 14ला डिवाइड होते, तर किती, 7 1 7 आणि 7 2 14. म्हणजे राहिलं काय 22 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती येणार आहे आपला आन्सर, तर 44 सेंटीमीटर. ठीक आहे, तर हा निघाला आपला, काय निघाला, सर्कमफरन्स. नेक्स्ट बघूया, डायमीटर दिलेला आहे आपल्याला 28 सेंटीमीटर. ठीक आहे, आपल्याला याच्यात रेडियस फाइंड आउट करायचं आहे, डायमीटर दिलेला आहे आणि सर्कमफरन्स फाइंड आउट करायचं आहे 2 मध्ये. तर काय डायमीटर काही दिलेलं आहे आपल्याला 28 सेंटीमीटर दिलेला आहे. रेडियसचा फॉर्म्युला आपला d डिवायडेड बाय 2 आणि डायमीटर किती आपला 28 डिवायडेड बाय 2. ओके, याला डिवाइड केलं, 2 1 2 आणि 14 2 28 किती येते, म्हणजे 14 आपला आन्सर येणार आहे. ओके,
मग काय सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं फॉर्म्युला काय आपला पाय अपॉन डी म्हणजे येणार आहे 22/7 मल्टिप्लाइड बाय 28. तर 7नी 28ला डिवाइड होते कितीने तर 4नी म्हणजे राहिला काय आपला 22 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे आपला आन्सर किती येतं तर 88 सेंटीमीटर म्हणजे हा ना आपला सर्कम्फरन्स होतं आहे 88 सेंटीमीटर. तर थर्ड बघूया आपण काय दिलं आहे. सर्कम्फरन्स दिलं आहे आपल्याला 616. ठीक आहे. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपला पाय अपॉन डी किती येतं सर्कम्फरन्सचं काय 616 इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय बाय डी. ओके. तर काय होणार इथे 7नी काय होते तर इथे काय होणार आपला रेसिप्रोकल होणार आहे म्हणजे काय नाही 616 मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू डी. ओके. कशाने भाग जातो याला आपण बघूया 22 दिलेला म्हणजे 11नी गेला याचा आणि इथे गेला 308 म्हणजे काय करायला आपलं 308 डिवायडेड बाय 11 आणि 11ने किती गेला तर 28ने गेला म्हणजे किती येते आपली व्हॅल्यू 28 येते म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला 28. ओके. मग काय आता आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचं आहे मग काय 28 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू डी म्हणजे आपला आन्सर किती येतं 196 म्हणजे रेडियस इज इक्वल टू किती होत आहे 196 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपला रेडियसचा आन्सर येत आहे 98. ठीक आहे. फोर्थ बघूया काय दिलं आहे. रेडियस फाइंड आउट करायचा आहे डायमीटर फाइंड आउट करायचा आहे सर्कम्फरन्स दिलेला आहे फक्त 72.6 सेंटीमीटरचा आपला. तर याला कसं सॉल्व्ह केलं बघा आपण सर्कम्फरन्स किती आहे आपला पाय अपॉन डी. ओके. हा आपला फॉर्म्युला आहे व्हॅल्यू काय आपली 72.6 इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय बाय डायमीटरचा फॉर्म्युला व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला काय काय दिलेली आहे काय लिहायचा 72.6 मल्टिप्लाय बाय केला आपण 7 इथे रेसिप्रोकल होईल आपला आणि डिवायडेड बाय 22. ओके. तर इथे किती 11नी गेला इथे किती झाला 363नी गेला. ठीक आहे. आणि हे किती आपलं 3.3 म्हणजे इथे 3.3 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू डायमीटर म्हणजे डायमीटर मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येते आपलं 23.1 येत आहे. मग काय रेडियस फाइंड आउट करायचं रेडियसचा फॉर्म्युला आपला आर इज इक्वल टू डी अपॉन 2 म्हणजे किती येत आहे 23/1 अँड डिवायडेड बाय 2. तर आपला रेडियस किती येत आहे लास्टला 11.55 सेंटीमीटर. सॉल्व केलं कसं आपण इथं बघू शकतो. क्वेश्चन नंबर 2 इफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल 176 सेंटीमीटर अँड फाइंड द रेडियस. तर काय सर्कम्फरन्स दिलं आपल्याला सर्कलचा किती दिलेलं तर 176 सेंटीमीटर आणि आपल्याला तर रेडियस फाइंड आउट करायचं कसं करू सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपला तर सर्कम्फरन्स किती आहे तर 176 सेंटीमीटर म्हणजे सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला 2 पाया आर. ठीक आहे. सर्कम्फरन्स किती आहे 176 याचं किती येते 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय आर होणार आहे. ओके. व्हॅल्यू पुटअप केली आपण जसं तशी आता काय इथं 176 मल्टिप्लाइड बाय 7 अँड 2 मल्टिप्लाइड बाय 22 आन्सर किती येतं 8ने गेला मग किती 4. ठीक आहे. मग किती राहिला 4 मल्टिप्लाय बाय 7 किती होते तर 28 म्हणजे रेडियस किती आपला 28. द रेडियस ऑफ सर्कल किती तर 28 सेंटीमीटर. तर काय रेडियस ऑफ सर्कल किती आहे तर 28 सेंटीमीटर आहे. थर्ड बघूया द रेडियस ऑफ सर्क्युलर ग्राउंड किती दिलेलं आहे आपल्याला तर 56 मीटर दिलेलं आहे. अँड व्हॉट विल द कॉस्ट टू पुट अ 4 राऊंड फेन्सेस अराउंड दी गार्डन ॲट द रेट ऑफ 14 रुपीज पर मीटर. तर काय दिलं आहे एक ग्राउंड दिले आपल्याला. ठीक आहे. त्याचा काय दिलेलं आपल्याला सर्क्युलरचा काय दिलं सर्क्युलर गार्डन दिलं आहे त्याचं काय रेडियस दिलं आपल्याला 56 मीटर. ओके. आता त्याला काय आपल्याला फेन्सिंग बसवायचं म्हणजे काय जाळी बसवायची पूर्ण ग्राउंडला तर त्याची किंमत दिली आहे आपल्याला 14 रुपीज पर मीटर दिलेली आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायला लागेल की किती जाळी लागेल आणि पैसे किती येणार म्हणजे कॉस्ट किती लागेल त्याला. तर सर्कम्फरन्स इज इक्वल टू किती येणार तर 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय 56 तर 7 1 7 7 8 56. ठीक आहे. तर सीची व्हॅल्यू काय करायला आहे 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजे सी इज इक्वल टू किती होणार आहे तर 352 मीटर. ओके. काय द लेंथ ऑफ वायर 1 राऊंड किती होणार फेन्सिंगची इज इक्वल टू काय सर्कम्फरन्स काय तर लेंथ ऑफ वायर किती आहे 4 राऊंड ऑफ फेन्सिंग काढायचे आहेत आपल्याला. आधी आपण 1ची काढू नंतर 4ची काढू म्हणजे किती 4 मल्टिप्लाय बाय सर्कम्फरन्स तर किती दिलेलं आपल्याला 352 मल्टिप्लाय बाय करणार तर सिम्पली 4 4 2 8 4 2 20. ठीक आहे. नंतर किती 4 3 मग इथे आपला आन्सर 1408 मीटर येत आहे. किती येत आहे तर 1408 आणि आपल्याला कॉस्ट ऑफ वायर किती दिलेली आहे तर 14 पर सेंटीमीटर दिलेली आहे.
14 पर मीटर दिली आहे. ओके, तर काय टोटल कॉस्ट ऑफ लेंथ वायर किती दिलेली आहे, रिक्वायर्ड मल्टिप्लाय बाय कॉस्ट ऑफ वायर दिलेली आहे. तर किती आहे, किती लागणार आहे आपल्याला मीटरची, तर 1408 मीटर लागणार. मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला 14 म्हणजे किती येत आहे 5600 तर किंमत किती येते आपली, तर 56,320 येते, एवढी आपली. तर फोर्थ बघा काय म्हटलं आहे, द व्हील ऑफ बुलक कार्ट दिलेलं आहे, हॅज डायमीटर दिली आहे त्याची आपल्याला 1.4 मीटर आणि आपल्याला विचारलं आहे की ते किती रोटेशन करणार आहे, किती रोटेशन ना 1.1 मध्ये ते किती वेळा फिरणार आहे आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. तर डायमीटर किती दिलेलं आहे आपल्याला, तर 1.4 मीटर दिलेलं आहे. ठीक आहे, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार्ट किती आहे, तर 1.1 किलोमीटर दिलेली आहे. ठीक आहे, तर काय सर्कमफरन्स ऑफ अपॉन डी आहे. ठीक आहे, तर पायाची व्हॅल्यू किती आपली 22/7 दिली आहे मल्टिप्लाइड बाय 1.4 म्हणजे किती येईल 22 मल्टिप्लाइड बाय 0.2 सॉल्व केलं तर म्हणजे 7 2 जर 14 म्हणतो ना, तर इथे किती होणार 0.2. ओके, पुढे किती येणार आपली व्हॅल्यू 4.4, याला मल्टिप्लाय केलं तर किती येतात 4.4 मीटर येतं. मग काय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय काय नंबर्स ऑफ रोटेशन, जे डिस्टन्स आपण कव्हर केलं आणि रोटेशन किती झालं तर किती सर्कमफरन्स येणार आपलं, तर 1.1 किलोमीटर आणि नंबर्स ऑफ रोटेशन किती आहे तर 4.4 मीटर झाला. तर आपला आन्सर किती येत आहे 1.4 किती येत आहे 1.1 किलोमीटर आहे. ठीक आहे, आणि 4.4 हे आपलं रोटेशन झाले. तर किती आहे नंबर्स ऑफ रोटेशन आपलं फाइंड आउट करायचं आहे. तर कसं केलं आपण 1.1 मल्टिप्लाय बाय केलं आपण त्याला 1000, कारण की 1 किलोमीटर म्हणजे किती होतं 1000 मीटर होते आपलं, आणि डिवायडेड बाय किती केलं 4.4 म्हणजे याला सॉल्व केलं तर किती येते आपलं 1100 अपॉन किती येईल 4.4 आणि हे किती आपलं नंबर ऑफ रोटेशन फाइंड आउट करायचं आहे. सॉल्व केलं कसं येते 1100 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 44 तर किती होईल इथे येईल 4 आणि इथे किती होईल आपले ते येतं आपलं 25. ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लाय बाय म्हणजे 25 मल्टिप्लाय बाय होईल तर 10 म्हणजे किती आहे 215 म्हणजे किती नंबर्स ऑफ रोटेशन किती होत आहे बुलक कार्टचे तर 215 होत आहे.